घेतलाय. चला फिल्डिंग लगेच सेट करा आता. मानपाडा 40+ प्लीज. सामन्याला सुरुवात करा प्लीज. चला सामना सुरू करायचा आहे. 20 मिनिटं 4 षटकं संपली नाही तर लक्षात घ्या एक प्लेअर तुमचा 38 सर्कल मध्ये येईल. प्रशांत मात्रे स्ट्राईक हँड 9 सेकंड. अरविंद मात्रे गावदेवी नांदिवली 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज संजय पवार. बरोबर 8:28 झाली आहेत. यानंतर अजूनही 8 सामने आपल्याला कव्हर करायचे हे लक्षात घ्या. आणि 40+ अजून एक मॅच आहे. मला वाटतं भाल आणि चिकनगर. काही ऑब्जेक्शन असेल तर टॉस उडवल्यानंतर लगेच घ्या जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये. 15-20 मिनिटं गेलीत. संजय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आपण पाहतोय संजयचा. डॉट बॉलची ती समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच. बरोबर 8:29 पहिला बॉल पडलाय लक्षात घ्या. 20 मिनिटात पहिली 4 षटकं तुम्हाला समाप्त करायची. आणि एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये. हे सर्व टीमसाठी सूचना आहे, फक्त 40+ नाही तर रेग्युलर साठी सुद्धा. संजय गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत रणजित ठाणगे. थोडासा वेग घेत आहेत. तोपर्यंत सिंगलने खातो घडला तर ते गावदेवी नांदिवली 40+ संघाचा. बिनबाद एक अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. संजय पवार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मनपाडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. त्यांच्याकडनं 40+ साठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 2 किलो चण्याची डाळ तुम्हाला पाहायला मिळते. चना डाळ म्हणजे घरगुती वस्तू फक्त 40+ साठी. सेकंडला अरविंद मात्रे येत आहेत. अरविंद मात्रे प्रशांत मात्रे 2 बंधुराज तुम्ही पाहतायत. संजय पवार चांगली गोलंदाजी करतायत. ऍक्शन रिप्ले बघा. आय एम ऍक्शन आहे. संजय पवार म्हटलं तर त्यांचे कन्या सुद्धा लेदर बॉल क्रिकेट सातत्याने खेळत असते. क्रिकेट संजय पवार सुद्धा सातत्याने गेली कित्येक वर्षापासून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संजय पवार खेळत आहेत. मिडऑफच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने आले. देशटाकावर रिझन मधनं फिल्डिंग चांगली झाली तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील त्या अरविंदच्या खात्यामध्ये. अरविंदचं खातं उघडलं तर 2ने धावसंख्या पुढे सरकली ते 3 वरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा खर्च केल्यात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. ओमसाई आगासन विरुद्ध जीजी स्पोर्ट वाकलन. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. स्क्रीन समोर सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मधला हा पहिला चौकार. का बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्ह बघा. चांगला फटका होता अरविंदच्या बॅटमधनं. 4 धावा मिळाल्या. चौकार. पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर गावदेवी नांदिवली 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. संजयचा पुढचा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून पॉइंटच्या डोक्यावरून पाठवून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अरविंद मात्रेच्या बॅटमधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
सचिन भोईर यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. फलंदाज सर्वच फलंदाज जे या स्पर्धेत बॅटिंग करतील. माननीय श्री जयेंद्र शेठ अशोक भगत यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चंदनजी भगत यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर तरी सचिन भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. जगन शेठ पाटील इताळीचे माजी सरपंच यांच्याही कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. पिंट्या शेठ पाटील सापाड यांच्याही बॅनरला हिट झाला तरी 1000 रुपये. नरेश शेठ ठाकूर यांच्याही बॅनरला हिट झाला तरी 1000 रुपये. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्याही बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. कार्यसम्राट माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील यांच्याही कटआउटला हिट झाला डायरेक्ट तर 1000 रुपये. तकदीरजी खान माजी सरपंच इथे फिल्डिंग थोडीशी खराब आहे. बहिराम तिथे होते बलीच्याकडनं मात्र थोडीशी फिल्डिंग खराब झाली. त्यानंतर काल ज्यांची उपस्थिती राहिली ती अरविंद शेठ नकुल भंडारी यांच्याही बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी सचिन भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या एक बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तरी सचिन भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्या फलंदाजांना 5 रात्रीमध्ये पारितोषिक असेल. आमचे कॅप्टन कुल सचिन भोईर त्यांच्या नावावरती ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 टू व्हीलर बाईक आणि 1 4 व्हीलर. हा इथे मात्र वेल लेप करत असताना बघा चांगला बॉल होता पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. प्रवीण वजेला तुम्ही पाहतायत. एकनाथ एस्टेच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. या स्पर्धेमध्ये व्हाईटसाठी सुद्धा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे लक्षात घ्या. व्हाईट रनआउट बीमर फक्त पायचीत एज असेल त्याच्यासाठी रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. खूप चांगली स्पर्धा चांगले नियम फक्त तुम्ही नियम फॉलो करा अन्यथा तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. प्रशांत मात्रेची देखील समाप्त होईल. रमेश मात्रे यांचा इशारा येतोय. फलंदाज पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का गावदेवी नांदिवली 40+ला. ग्रुप नांदिवली यांच्याकडनं एक पारितोषिक आले. 3 बॉल 3 षटकार मारले तर 2200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गावदेवी नांदिवली 40+ संघाडी. महेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. महेश भोईर. ऍक्शन रिप्ले बघा. प्रवीण वजे महत्वाची विकेट त्याने घेतली प्रशांत मात्रेची या मॅच मध्ये कारण की त्याला माहिती आहे प्रशांत मात्रे ज्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आजही शिडूनचं मैदान मेगा फायनलची मॅच. एकाच ओव्हरमध्ये 30ची गरज असताना 30 धावा त्याने बनवल्या होत्या. असा फलंदाज बाद झालाय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले ते थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे मात्र एकच धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 14 वरती. वरती 14 धावा 1 गडी बाद. बॅटची एच आणि फलंदाज बाद. अरविंद मात्रेच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का गावदेवी 11 नांदिवली 40+ला. रमेश मात्रे सरांनी बघा ऍक्शन रिप्ले आणि फलंदाज बाद झाले. 14 वरती दुसरा धक्का लागलाय तो गावदेवी नांदिवली 40+ संघाला.
विजय मात्रे आले बॅटिंग करण्यासाठी. एक काळ त्यांनी गाजवलाय. शॉर्ट कव्हरला एक सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 15. नांदिवली पुढील प्रसंग वाडा ग्रुप नांदिवली यांच्याकडनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 2200 रुपये. नांदिवलीचे सदामाऊली पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सदामाऊली पाटील नांदिवलीचे यांचं आगमन झाले त्यांना विनंती असेल या. निलेश वजे मानपाडा यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये. चला दोन्ही टीम वरती पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. विजय मात्रे यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. कॅप्टन कुल सचिन भोरे यांच्याकडनं 3 बॉल 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. हेच तर 14 प्लस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. बक्षिसांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळतं. 8:29 पहिला चेंडू पडला हेही लक्षात असू द्या. 9 मिनिटाचा वेळ गेलाय 2 ओव्हरसाठी. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज रणजित ठाणगे येत आहेत. याच मैदानामध्ये 2 एप्रिल ते 6 एप्रिल तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मनपाडा 40 प्लसच्या माध्यमातून डे नाईट फॉर्मॅटमध्ये. सुजल वजे सुद्धा उपस्थित त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. रॉयल हॉटेलचे मालक अनंत शेठ वजे साहेबांचे आगमन झाले. त्यांची उपस्थिती आपण पहिल्या दिवशी सुद्धा पाहिली होती. नेहमीच आमच्या संपर्कात असतात. भाऊ पडलेले त्यांनी त्याविषयी आलेलं विचारलं. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक सिंगल मिळाले. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 16 वरती. विजय मात्रे बघा भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. आणि ज्यावेळी शहरी क्रिकेट फार प्रमाणात व्हायचं तेव्हा विजय मात्रे नाव भरपूर चर्चेत राहिलेलं आहे. आणि आज 40 प्लसच्या माध्यमातून ते आपल्या नांदिवली 40 प्लस गावासाठी खेळत आहेत. साईडला खेळायचं होतं. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. महेशच्या खात्यामध्ये आपण पाहिलं एक सिंगल ऍड होईल. 17 धावात आपण अधिक. आताच काही दिवसांपूर्वी तुम्ही मात्रेपाड्यात स्पर्धा पाहिली होती डे नाईट फॉर्मॅट. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता मानपाडा 40 प्लस. नाईट स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी असते मानपाडा 40 प्लसची. पुढला गेले बघा लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. इथे सिंगल मिळाली. याच वर्षी नांदिवली 40 प्लस संघ असोसिएशनमध्ये दाखल झाला. ही दुसरी स्पर्धा त्यांची आहे. देसाईच्या मैदानात ते पहिली स्पर्धा खेळली. पहिल्या स्पर्धेमध्ये 50 प्लस धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. इथे 18 धावा आतापर्यंत झाल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर नंतर या स्पर्धेत हाय स्कोर आपण 40 प्लसचा हाय स्कोर आहे. संदप 76. रेग्युलर संघाने अजूनही धावा तितक्या बनवल्या नाहीये. आणि पार्टनरशिप आपण पाहिली तर 76 ची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. क्लीन बोल्ड रणजित ठाणगेच्या खात्यामध्ये विकेट मिळाली आहे. महेश भोईरला माघारी परतावं लागेल. 18 वरती तिसरा धक्का गावदेवी नांदिवली 40 प्लस संघाला. दरच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल ओमसे आगासन आणि जीजी स्पोर्ट्स वाकन टॉस साठी दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती रिपोर्ट करा. भारताचा बायकर मॅन वाकनचा सुपरस्टार केतन मात्रे आपण आला असाल तर मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत सुस्वागत. 18 वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण बघतोय. गावदेवी नांदिवली 40 प्लस संघाचे नेता प्रवीण मात्रे आलेत. काका पुतण्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनंत मात्रे उर्फ अण्णा आपण आला असेल तर या. प्रशांत मात्रे यांचे पिताश्री त्यांचे हार्दिक स्वागत. हलके हाताने खेळत आहे. सॉफ्टहँडचा वापर केलाय कारण की माहिती आहे प्रवीणला अजूनही या तिसरं षटक प्रगतीपत्र यानंतर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. या ओव्हरमध्ये संयम दाखवला आणि नंतरच्या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट जरी खेळलो तरी 45-50 धावा होऊ शकतात. त्या मॅचमध्ये 19 ऑलरेडी झालेले आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 4 जागेवरती पाण्याची व्यवस्था अंडरग्राऊंड तुम्हाला पाहायला मिळते. यासाठी उंबारलीकरांचं खऱ्या अर्थाने मनापासून आभार व्यक्त करूया. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळत आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
समजतील असे गाणे लावा डीजे मास्टर. कोळी गीत लावा. ग्रामीणच्या मॅचेस आहेत. आणि विजय मात्रे बघा, जे जुने खेळाडू होते, भरपूर वर्ष क्रिकेट खेळले आणि बघा मनोजने त्यांचं कौतुक केलं. जो फटका त्याने मारला कॉपी बुक स्टाईलमध्ये 4 धावा इथे मिळालेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 23 वरती 3 गडी बाद. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. आणि बघा जे इथून काय टार्गेट सेट होईल. यानंतर ओमसाई आगासर विरुद्ध जीजी स्पोर्ट वाकलनमध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. इनिंगच्या दुसरा बॉल पडला, पहिली इनिंग संपू दुसऱ्या इनिंग तर तुम्हाला पॅनल्टी लागेल, हे लक्षात असू द्या. भाल 40+ संघ इथे दाखल झालाय बघा. 40+चे खेळाडू नेहमीच वेळेवर येतात. मग अशी थोडंसं फक्त ऑब्जेक्शन झालं, त्यामुळे थोडासा वेळ गेला. तेवीस वरती 3 विकेट. हॅलो, इंद्रप्लस हॉटेलचे मालक आपण बघतोय शरद पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. शरद पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इंद्रप्लस हॉटेलचे मालक साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. 23 वरती 3 विकेट गेलेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता 4थ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये प्रवीण वजे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघू शकाल आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. त्यानंतर एक क्रीडांगण आपण पाहतोय, रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. आणि प्रचंड मेहनत ग्रामस्थ मंडळ उंबारली 40+ उंबारली रेग्युलर उंबारली संघाच्या माध्यमातून केली जाते. फुलटॉस बॉल होता, गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्रक्षे डीप मधून वेगाने आलेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. संख्या 27 जबरदस्त क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रघुनाथ काळू पाटील क्रीडांगण उंबारली. आताच आपण पाहिलं शरद पाटील साहेबांचं आगमन झाले. सोनळपड्याचे त्यानंतर मनोहर पाटील कोळेगाव यांचे आगमन झाले. सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील, त्यानंतर यश शनिदास भोईर, सागर सुनील पाटील, अक्षदा नारायण भोईर आणि त्यानंतर योगेश पवार या सर्वांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता 27 धावा धापलकवती लागलेत. 4थं षटक प्रगतीवर असताना गोलंदाज प्रवीण ऑनसाईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील करण्यात आलेलं आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. पुढच्या मॅचमध्ये आपण बघू शकाल ओमसे आगासन विरुद्ध OV11 जीजी स्पोर्ट वाकलन राजेची राऊत पडलेगाव यांनी प्रस्तुत केलं संघ पाहायला मिळेल. वाकलन ऑनसाईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील मात्र पंच सांगतात बॅटला बॉल लागलाय, त्यामुळे 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 1 धावसंख्या पुढे बघा. प्रवीण वजेने लगेच सांगितले हलकत नाही, बॅट कट आहे. आता अपील करणे गोलंदाज नेहमीच काम असतं. 28 धावा आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट टर्म राऊंड द विकेट. बॅट कट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर बॉल पायावरती लागलाय. कारण धावा थोड्याशा आपल्याला कमी पाहायला मिळते. मध्ये इथून पलटवार करावा लागेल. गावदेवी नांदिवली 40+ संघाला 45-50 हे चांगलं टार्गेट असू शकतं. योग्य डिसिजन रमेश म्हात्रे सरांचा. पुन्हा हलकंसं अपील करण्यात आलं होतं.
इथे लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. OV11 वाकलन राजेशजी राऊत पडलेगाव यांनी पुरुष संघाने दुसऱ्या बाजूला हा ओमसे आगासन केजू मुंडे अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये 5 ओव्हरची मॅच. त्यानंतर पुन्हा 40+, पुन्हा रेग्युलर असं फॉर्मॅट तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. 29 धावा झाल्या. 4थं षटक प्रगती पथावर असताना चला थोडंसं फास्ट घ्या. 8:48 आलेत. 20 मिनिटाचा वेग गेलेला आहे. मग त्यात ड्रिंक्स ब्रेक होता. ती मिनिटं आपल्याला कमी करावी लागतील. चौथं षटक प्रगती पथावर असताना प्रवीण वजेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रवीण वजे फॉलो थ्रू मध्ये एक चांगला जेल डिप्लाय आणि प्रवीण वजेच्या खात्यामध्ये ही 3री विकेट. प्रवीण म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. आणि डीजे मास्टरचे कौतुक करेल. खूप चांगलं कोळी संगीत तुम्हाला आज ऐकायला मिळतील. आज स्पर्धेची 3री रात्र तुम्हाला पाहायला मिळते. 19 तारखेला या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. रेग्युलर मधनं पहिल्या दिवसात गावदेवी वसार संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. काल आपण पाहिलं तर गणेश कृपा दिवा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले. फर्स्ट सेमीफायनल दिवा आणि वसामध्ये पाहायला मिळेल. 40+ची फर्स्ट सेमीफायनल नावाली विरुद्ध संदर्भ पाहायला मिळेल. अशा प्रकारे फॉर्मॅट असेल, लक्षात घ्या. प्रत्येक दिवशी एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 वरती 4 अशी परिस्थिती गावदेवी नांदिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचे कटआउट तुम्ही पाहताय. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांचे कटआउट तुम्ही पाहतायत. माजी आमदार सुभाषजी भोईर साहेब, त्यानंतर चंदन शेठ भगत, जयेंद्र शेठ अशोक भगत, लालचंद श्रीपत पाटील आयोजक, सुभाष गणू भोईर माजी आमदार, जगन शेठ पाटील सरपंच, सुखदेव गोपाळ पाटील आयोजक, फुलाजी केशव खान समाजसेवक, नितीनजी फुलोरे, अरविंद नकुल भंडारी काल ज्यांची उपस्थित राहिली, पिंटा शेठ पाटील सापाड, माननीय सिख खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश शेठ ठाकूर, दत्ता शेठ वजे साहेब माजी सरपंच आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहतोय. सर्व पाहुण्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पुन्हा मॅचकडे आपण वळणार आहोत. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत गोलंदाज रजनीकांत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटच्या चला रजनीकांत 4 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे या ओव्हरसाठी. वेळेत आपल्याला सामना कव्हर करणं गरजेचं आहे कारण की आपण नाईट स्पर्धा खेळतोय, त्यामुळे या गोष्टींचा उल्लेख करणं गरजेचं आहे. चला वाकलन टीमचे कॅप्टन जो संघ या स्पर्धेत OV11 या नावाने खेळणार आहे. विजय म्हात्रे यांच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. दीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. राजा म्हात्रेचा कॉल होता, दुसऱ्या धाब्याचा मात्र मिळणार नाहीये. रजनीकांतला तुम्ही पाहताय 30 धाबा झालेल्या 4 गडी बाद. म्हात्रेपाड्याची नाईट स्पर्धा याच मानपाडा 40+ संघाने जिंकली होती, चॅम्पियन होता तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मानपाडा 40+. पुढच्या मॅच मध्ये चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. आकाशन विरुद्ध व्हाईट बॉल, ओमसे आकाशन विरुद्ध OV11 वाकलन. राजेश राऊत पडलेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ OV11 वाकलन. सोनारपड्याचे प्रतीक पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. इथे सिंगल मिळाले, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट होते मात्र मोठे फटके आले नाही आहेत. 32 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न नक्कीच विजय म्हात्रे करतील या ओव्हरमध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. या दरम्यान पांडुरंग वजे साहेबांचे आगमन झाले मानपाड्याचे, त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. संतोष वजे बघा चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे, तिथेही सिंगलच मिळाली आहे.
या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आपण पाहतोय लालचंद श्रीपत पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. पांडुरंग वजे साहेबांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. हा लो फुल टॉस बॉल होता, लॉंगाच्या दिशेने खेळत आहे डीप मध्ये. संजय पवार तिथे चांगली फिल्डिंग केली संजय पवारने, एकच धाव मिळाली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्या पाहायला मिळते. 34 वरती 4 अशी परिस्थिती आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, त्यामुळे टॉस साठी उपस्थित राहा. ओम साई आगासन आणि दुसऱ्या बाजूला OV11 वाकलन. पुढची लढत. हा फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटलाय. रनआउटची संधी आहे बघा आणि फलंदाज रनआउट होतील नक्कीच. 35 धावांवरती रोखलंय ते नांदिवली संघाला. 36 धावांचा पाठलाग आता करायचा आहे मॅच मध्ये मानपडा 40 प्लस संघाला. चला नांदिवली संघ पण लगेचच फिल्डिंग सेट करायची. वाकलन संघ दाखल झाला असेल. उदेश पाटील तर दिसत आहेत. मनोहर पाटील कोळेगावचे उपस्थित, त्यांचा सत्कार आपण करूया. मॅच जशी सुरू आहे ऐकणार होता आपण प्रथमेश ठाकूर यांचा आवाज, मात्र काही सन्मान. सुखदेव पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते कोळेगावचे मनोहर पाटील यांचा सत्कार करायचा आहे. दुसऱ्या इनिंगचा बॉल पडला तर वाकलन संघ पेनल्टी लागेल हे लक्षात असू द्या. या स्पर्धेमध्ये एक संघ ऑलरेडी बाद सुद्धा करण्यात आलेला आहे, जो संघ इथे वेळेवर उपस्थित नव्हता. त्यामुळे नियम कडक आहेत, नियमांचं पालन करा. तर या मनोहर पाटील कोळेगावचे आपला सन्मान होईल. मनोहर पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला होता. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झालंय सोनारपाड्याचे इंद्र प्लस हॉटेलचे मालक शरद पाटील साहेब इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. तर या शरद पाटील. पांडुरंग वजे साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. पांडुरंग वजे साहेबांना विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. पांडुरंग वजे साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. शरद पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय सुखदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. इंद्र प्लस हॉटेलचे मालक खास सोनारपाड्यावरनं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. वाकलन संघ लक्षात घ्या, दुसऱ्या इनिंगचा जर पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागेल हे लक्षात असू द्या. OV11 वाकलन. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झालं ते पांडुरंग वजे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. या पांडुरंग वजे साहेब आपला सन्मान केला जाईल. पांडुरंग वजे साहेबांना विनंती असेल की आपला सन्मान आपण इथे करणार आहोत सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते. पांडुरंग वजे साहेबांचा इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेमध्ये टार्गेट फारसं मोठं नाहीये, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. कमी धावांमध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळा मॅचेस रंगतदार होतात. ओमसे आगासनचे कॅप्टन इथे आलेले आहेत. OV11 JJ स्पोर्ट वाकलन संघ. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल जर दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला तर. लक्षात घ्या, नियम सर्वांसाठी समान आहेत आणि नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या, एक संघ या स्पर्धेत उपस्थित राहू शकला नाही, त्या संघाला या स्पर्धेतनं बाद करण्यात आलं होतं. लक्षात घ्या, त्यामुळे असं करू नका. कॅप्टन कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण लवकरात लवकर या, कारण 2 वाकलनचे कॅप्टन चला लवकरात लवकर. दुसऱ्या इनिंगचा बॉल पडला तर पेनल्टी लागेल हे लक्षात घ्या. कारण ओमसे आगासन कॅप्टन इथे उपस्थित आहेत. उदेश पाटील आलेत का? चला पांडुरंग वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पांडुरंग वजे साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला OV11 वाकलन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
ओमसे आगासे संघ कॉल करेल. हेड असा कॉल केलाय आणि टेल टॉस जिंकलेला आहे तो नक्कीच पांडुरंग बजे साहेबांना विनंती असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओमकार मॅच सुद्धा सुरू होते त्यामुळे आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स जाणार ऐकूया प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नामांकित क्रीडा स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक उंबारली 2025 मॅचला होते सुरुवात. खेळाचा दुसरा डाव आपण पाहणार आहोत. 36 धावांचं मापक असं लक्ष डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मानपाडा 40+ आणि नांदिवली गावदेवी 40+ मध्ये लढत. सीमारेषेवर आपण पाहिलं तर दत्तू शेठ वजे मानपाडा यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला मानपाडा संघाच्या कोणत्याही फलंदाजी जर डायरेक्ट हिट केलं तर भास्कर वजे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओटू प्रथमेश. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 1000 रुपये लक्षात घ्या. रणजित आणि देवेंद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नेहमीच अष्टपैलू खेळ राहिलाय रणजितचा आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय सुरुवात तो धमाकेदार करतोय. चौकार आलाय. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. महेश गोलंदाजी मार्क वरती आहे. मानपाडा 40+ विरुद्ध गावदेवी नांदिवली 40+ मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या रडार मध्ये आल्यावरती बॉल कसा ट्रॅव्हल होतो हे आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. या फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. पुन्हा एकदा ऑनसाइडला स्वीप केलाय. गॅप मध्ये खेळलाय. फटका चांगला आहे. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावांचा पाठलाग लवकर इथे केला जातोय की काय. आणखीन एक चौकार. आणि चांगले क्रिकेटर नरेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय मानपाड्याचे. त्यांना विनंती असेल या नरेश दादा व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू प्रथमेश. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा वापर योग्य होतोय मैदानामध्ये. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तडाखेबंद फलंदाजी आपण पाहिली. या ओव्हर मध्ये अक्षरशः गोलंदाजाची पीस उपटण्यात आली आहे. 22 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये सामना खुला केलाय ते रणजितनं. मानपाडा 40+ साठी स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला टार्गेट केलंय आणि तिथे मात्र तडाखेबंद फटका आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ बॅटिंग. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र सामना पूर्णतः खुला केला गेलाय रणजितच्या माध्यमातून. 6 बॉल मध्ये वैयक्तिक 22 त्याच्या बॅटमधनं आणि सलगचे 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. हे 5 बॉल झाले. थोडं करेक्शन असेल रोशन. 2 चौके 3 चौके आणि 1 सिक्स. डॉट बॉल त्यानंतर चौकार मग षटकार आणि मग त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि मग पुन्हा डॉट बॉल. म्हणजे डॉट बॉल सुरुवात झाली. डॉट बॉल शेवट देखील. येस या पुढचा मेगा बॅटल पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वंडर बॉय ठाण्याचा बायकर मॅन महाराष्ट्राचा नव्हे तर अखंड भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला बाहुबली अगासनचा केजू मुंडे अगासन एक्सप्रेस आणि दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. बॅटल चांगला आपल्याला पाहायला मिळेल. केजू मुंडे अगासन विपक्ष केतन म्हात्रे वाकळण. ओमसाई क्रिकेट संघ अगासन जीजी स्पोर्ट्स वाकळण. मॅच चांगली होणार आहे. पुढचा सामना मात्र हाय व्होल्टेज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या एकंदरीत 18-18 पहिल्याच ओव्हर मध्ये जवळपास सामना खुला केला आपल्या संघासाठी. 18 कुठल्या 24 बॉल मध्ये 18 करायचा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सेकंड ओव्हर अनिल म्हात्रेला आपण पाहणार आहोत. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आलेले आहेत. पुढच्या
24 बॉलमध्ये म्हणजे 4 षटकांमध्ये आता फक्त 18 करायच्यात. देवेंद्र प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती येतात कारण पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉल फेस केले. ते बॅटर रणजितनं फॉलो करायचं होतं. बॉलरनं थोडं दूर ठेवला होता. बॅटर मात्र अटेम्प्ट करत होते पण पंच इशारा करतात हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे 19 आकडावरती 19. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणात त्या स्पर्धेचं दमदार आयोजन. 24-17 धीम्यागतीचा होता. इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. पॉइंटला फटका फसला आणि फलंदाज मात्र तंबूत येऊन बसलाय. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळेल. 19 आकड्यावरती लागणारा धक्का पहिला मानपाडा 40+ संघाला. ऍक्शन रिप्ले सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जशी कॅच कंप्लीट केली त्यानंतर ॲप्रिशिएट केलं त्या फिल्डरला. टाळ्या वाजून आत्मविश्वास वाढवला गेला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती प्रवीणला आपण पाहणार आहोत. प्रवीणने पूर्वार्धामध्ये देखील आपण पाहिलं तर गोलंदाजी फार सुंदर केली. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 10 धावा जवळपास खर्च केले आणि विकेट मिळवले ते तब्बल 3. गोलंदाजी तर चांगली केली. धावांच्या गतीवरती अंकुश लावलं आणि आता त्या धावा बनवायच्या देखील. फटका चांगला केलाय. बॉलर्स बॅक समोर ब्लॅक स्क्रीनच्या अडवलं जात आहे. बॉलला गुड फिल्डिंग. सरळ बॅटनं समोर बॅटचा फेस ओपन करत असताना मानपाडा संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर 4 धावा धावून घेतल्या तर नरेश मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइस त्या फलंदाजाला दिलं जाईल. धन्यवाद. पारितोषिक लावली जातात. आपल्या आवडीचा संघ जेव्हा मैदानामध्ये खेळतो किंवा आपल्या गावचा संघ जेव्हा मैदानामध्ये खेळतो तेव्हा पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो. पुढच्या मॅचमध्ये देखील प्रेक्षकांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पारितोषिकांचा वर्षाव असणार आहे. ऑन साइडला लॉप केलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिपॉझिट करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप आणि बॉलला अडवलंय की नाही पाहिलं जाईल. तिथे आमचे बरेचसे कमिटी मेंबर्स आहेत बट टेक्निकल रूम मध्ये आम्ही चेक करू. पंच 4चा इशारा करतात बट मॅनेजमेंट टीम सांगते की चेक करायचं आहे. चार धावा असतील. चौकार असेल. प्रसाद सर ऑन साइडला खेळलाय. फटका पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा चूक करतोय पण यावेळेस हातांवरती बॉल ब्रश झालाय आणि थेट सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी हा आलाय बिग हिट षटकार. पुढच्या रेडी राहायचे. ओव्ही 11 वाकलनने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नंदू मुंडे ओमसे आगासन टीमला बॅटिंग करायचे. त्यामुळे नंदू मुंडे ओमसे आगासन संघ आपण चेंडू चेक करा. आपल्याला बॅटिंग करायची आणि ओव्ही 11 आगासन ओव्ही 11 वाकलन आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची प्लीज. अवघ्या 6 धावांची गरज आहे आणि इथे वेल लेफ्ट म्हणता येणार नाही बिकॉज अंपायर सांगतात हा चेंडू ग्राह्य धरला जातोय. इट्स अ वॅलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पडल्यानंतर अगदी आतून गेला. ऑन साइडला संपर्क कसा झालाय पाहावं लागेल. फिल्डर नाहीये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा मिळतील. हा येतोय चौकार.
आपण टोटल पाहूया. आमचे भावेश आम्हाला एक्झॅक्ट माहिती देतील. बराचसा वेळ देखील थांबवतो डीजे थोडं, कारण धावत संख्या कॅल्क्युलेट इथे केल्या जात आहेत. पूर्वी OV11 वाकलन संघ आपण लगेचच फिल्डिंग सेट करा. कोळेगावचे मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत या मॅचचा. खऱ्या अर्थाने स्वर्गीय रघुनाथ काळू पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेले. चला OV11 वाकलन आणि दुसऱ्या बाजूला नंदू मुंडे ओमसाई आगासन आपल्याला बॅटिंग करायची. लक्षात घ्या, कारण की OV11 वाकलनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. राजेश राऊत यांनी प्रोत्साहित केलेला संघ आहे पडलेगावचे. मॅन ऑफ द मॅच घोषित करा. आपण मनोहर पाटील कोळेगावचे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 38 धावांची खरं तर इनिंग जायचे आपल्याला पाहायला मिळाले आणि एका षटकामध्ये 8 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील ज्यानं मिळवली तो रणजित ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आजच्या रजनीमधून आपण पाहत आहोत 40+ फॉर्मॅट.